केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर ओबीसी मोर्चा व स्मित सेवा फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे नेतृत्व स्मिता तुषार गायकवाड, सरचिटणीस पुणे शहर ओबीसी मोर्चा व संस्थापक अध्यक्षा स्मित सेवा फाउंडेशन यांनी केले। या प्रसंगी बोलताना स्मिता गायकवाड म्हणाल्या, 2014 साली नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून माझ्या सामाजिक कार्याची खरी सुरुवात झाली। मोदीजी स्वतः स्वच्छता करताना पाहून मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली। माझे प्रेरणास्थान परमपूज्य श्री श्री रविशंकरजी आहेत। त्यांच्या शिकवणीनुसार दररोज आपल्या वेळेतून समाजासाठी 1 तास तरी देणं हे आपलं कर्तव्य आहे। ही भावना मनात ठेवून मी कार्य करते। त्या पुढे म्हणाल्या, हडपसर परिसरातील नागरिकांच्या समस्या जसे की रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज व कचरा यासंबंधी 850 पेक्षा जास्त तक्रारी मी पीएमसी ॲपवरून नोंदवून सोडवल्या आहेत। समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। हाच लोकांचा विश्वास मला हक्काची माणूस म्हणून ओळख देतो। स्मित सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबवण्यात आले आहेत। कोविड काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्य, कपडे, औषधे, रुग्णांना रक्त, प्लाझ्मा तसेच रुग्णालयात बेड मिळवून देण्याचे कार्य फाउंडेशनने केले। बेरोजगार युवक युवतींना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। महिलांच्या स्वावलंबनासाठी शिवणकाम, केक बेकिंग, ब्युटी पार्लर, फिनाईल, हँडवॉश बनवणे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले। अनेक महिलांनी या प्रशिक्षणातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा सर्वसामान्य महिला पुरुषांना योग्य लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील आहे। आयुष्यमान भारत कार्ड, श्रावण बाल सेवा योजना, निराधार, संजय निराधार योजना आदी योजनांचा फायदा नागरिकांना मिळवून देण्यात फाउंडेशन यशस्वी ठरले आहे। मी माझा प्रिंटिंग व्यवसाय सांभाळत असताना समाजासाठी काहीतरी देणं हे माझं ध्येय ठेवून स्मित सेवा फाउंडेशनची स्थापना केली। समाजाच्या भावना व गरजा लक्षात घेऊन जिथे आवश्यक आहे तिथे आम्ही तत्परतेने मदत करत आहोत। समाजाचे देणे फेडण्यासाठी मी दिवसाचे 24 तास कटिबद्ध आहे। पक्षाने मला लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवा करण्याची संधी दिली तर त्या विश्वासाचं सोनं करून दाखवेन, यात शंका नाही। नमस्कार, मी स्मिता तुषार गायकवाड, भारतीय जनता पार्टी पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस आणि स्मित सेवा फाउंडेशन अध्यक्ष। आपण या प्रभागामध्ये प्रभाग 16 मध्ये हडपसर सातवाडी या प्रभागामध्ये आपण विविध 4 ठिकाणी आपण शिबिर लावलेलं आहे की जेणेकरून आता हे शिबिर लावण्याचं कारण म्हणजे आरोग्य तपासणी शिबिर लावलेलं आहे। आपण शासन आपल्या दारी अंतर्गत आपण वेगवेगळ्या योजना इथे लावलेल्या आहेत जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत आपण दाताची तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातामध्ये सिमेंट भरणे, दाताची सफाई, तुमचं रक्तातील विविध घटकांची तपासणी, तुमचं कोलेस्ट्रॉल तपासणी, जेणेकरून आपल्याला जे नागरिकांचे जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवरती आपण या समस्यांवर आपण काहीतरी लोकांना त्यांच्या दारात ही सगळी सेवा हवी असतील तर त्याच्यामुळे मी ह्या अनुषंगाने हे इथं कार्य करत आहे। कारण की मी लोकांच्या घर टू घर गेलेली आहे, लोकांच्या समस्या ऐकलेल्या आहेत। तर लोक म्हणतात, ताई आम्हाला हे योजनाला पाहिजेत, हे पाहिजे, ते पाहिजे, पण त्यांना आपण जे सांगतो तर त्यांना ते त्या पद्धतीने पटकन कळत नाही किंवा त्यांना त्या तिथं गेला चांगला पटकन रिस्पॉन्स मिळत नाही। त्या अनुषंगाने मग मी शासन आपल्या दारी अंतर्गत इथं आधार कार्ड कॅम्प ठेवलेला आहे, वेगवेगळ्या योजना ठेवलेल्या, श्रावण बाळ योजना आहे, संजय गांधी योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड योजना आहे आणि आरोग्य तपासणी असे शासन आपल्या दारीच्या अंतर्गत आपण इथं वेगवेगळ्या योजना इथं लोकांसाठी ठेवलेल्या आहेत। उत्पन्नाचा दाखला आपण शिवाय काढून दिलेला आहे की जेणेकरून लोकांच्या समस्यावर काही समस्या तिथं थांबल्या गेल्या पाहिजेत। आणि आपण हे शिबिर आहे हडपसरमध्ये 4 ठिकाणी म्हणजे काल आपल्या ससाने नगर अमर स्वीटच्या समोर झालेलं आहे। आज दुसरा दिवस आहे। आज दुसऱ्या दिवशी आपण लोखंडी पुलावर आपण लोखंडी पुलाव डवरी वस्तीच्या समोर आपण हा शिबिर घेतलेला आहे। त्याच्यानंतर तिसरं उद्या लक्ष्मी कॉलनी आहे, लक्ष्मी कॉलनीमध्ये उद्या तिसऱ्या दिवशी आपण ते शिबिर घेणार आहोत। आणि गुरुवारी आपण साधारण गायपडाळमध्ये आपण घेत आहोत गणेश मंदिर जवळ की जेणेकरून प्रत्येक चौकामध्ये 4 विविध भागामध्ये आपण हे करत आहोत की जेणेकरून प्रत्येक जणाला जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहे सुटले पाहिजे, त्या अनुषंगाने मी कार्य करत आहे। तर नक्कीच मी जे आतापर्यंत पण आपण बरीच कामं केली आहेत, तुम्ही तर पाहतच असतात, तुम्ही मला ओळखत पण असतात की जेणेकरून मला एवढंच तुमच्याजवळ म्हणणं आहे की आपण हडपसर परिसरामध्ये आतापर्यंत रस्ता कचरा ड्रेनेजचे हजारो कंप्लेंट सॉल्व्ह केलेल्या आहेत, हजारो लोकांना रोजगार दिलेला आहे। आपण महिलांचं संघटन करून त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्यांना प्रोत्साहित करत असतो की जेणेकरून त्यांचं संघटन व्हावं, एकमेकांची विचारांची देवाणघेवाण व्हावी। आपण हळदी कुंकू समारंभ म्हणा, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण गुणवंत विद्यार्थी कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो। अशा पद्धतीने आपण कार्यक्रम राबवत असतो जेणेकरून गरबा दांडिया झालं, जेणेकरून
लोकांशी कॉन्टॅक्ट, लोकांचं संघटन, लोकांची विचारची देवाणघेवाण. तर म्हणून मला फक्त एकच असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत मी गेले 2014 पासून काही माझ्याकडं राजकीय पाठबळ नसताना, म्हणजे जेणेकरून आपण राजकीय आणि म्हणजे सासरी ना माहेरी असं काहीच पाठबळ म्हणजे राजकीय हे नसताना आपण हे काम करत आहोत की त्यासाठी मायबाप जनतेने मला खरंच एकदा संधी देऊन पाहावी. तुम्हाला मी खरंच सांगते, मी आतापर्यंत जो विकास म्हणजे जे कामं केली आहे ते तर काहीच नाही, ते माझ्यासाठी 10% पण ती कामं नाही आहे. अगर मला तुम्ही खरंच सांगते त्या पद्धतीने तुम्ही मला साथ दिली, मला आशीर्वाद दिला, तर मलाच माहिती नाही मी किती कामं करेन. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की मला फक्त तुमचा मायबाप जनतेने आशीर्वाद पाहिजे मला, आणि मला माहिती आहे ते तुमच्याकडून मला तो मिळणारच. धन्यवाद.